नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण निबंध लेखनावरती चर्चा करत होतो. यात आपण निबंधाचं स्वरूप, त्याचे घटक, त्याचे जे प्रकार पडतात त्यावरती चर्चा केली. आता शेवटचा जो मुद्दा आहे तो म्हणजे निबंधाची वैशिष्ट्ये. यावरती आपण चर्चा करणार आहोत. तर निबंध जे आहेत त्या निबंधाच्या प्रकारामध्ये आपण बऱ्याचशा प्रकारांची चर्चा केली, जे महत्त्वाचे आणि अभ्यासासाठी निवडलेले आहेत. त्याच्यात आणखी एक निबंधाचा प्रकार म्हणजे वाङ्मयीन निबंध असाही असतो, ज्यामध्ये आपल्याला लेखक किंवा साहित्यिक अभिरुचीच्या अनुषंगानं निबंध लिहिता येतो किंवा त्या विषयाच्या अनुषंगानं त्या विचारला जाऊ शकतो. तर इथे महत्त्वाचं काय की निबंधची वैशिष्ट्ये. आता निबंध लेखन करताना आपल्याकडे काय असलं पाहिजे, तर आपली जी पूर्वतयारी आहे ती महत्त्वाची आहे. तर त्यात आपण आपले जे रोजचं अवतीभोवतीचं जग पाहणं आहे त्याचं निरीक्षण ते महत्त्वाचं आहे. आपलं सूक्ष्म निरीक्षण असलं पाहिजे. त्यानंतर आपली बुद्धी चौकस असली पाहिजे, म्हणजे काय घडतंय, कसं घडलंय त्याबद्दल आपल्या मनात प्रश्न निर्माण झाले पाहिजेत. विद्वत्ता आपल्याकडे असली पाहिजे. त्याचबरोबर जे विवेक बुद्धी म्हणतो, म्हणजे चांगलं काय वाईट काय हे शोधता आलं पाहिजे. त्याचबरोबर वृत्तपत्र, नियतकालिक यांचं वाचन, ज्या साप्ताहिक पुरवण्या असतात त्याचं वाचन आपलं असलं पाहिजे. आणि आपल्याला स्पर्धेत उतरायचं असेल तर अलीकडे निबंध लेखन स्पर्धाही खाजगीरित्या अनेक महाविद्यालयातनं, विशिष्ट संस्थांतनं भरवल्या जातात. तर त्यासाठी तयारी करताना ह्याचा उपयोग होतो. म्हणजे वृत्तपत्र, नियतकालिक, काही ग्रंथ, काही चरित्र, त्याचबरोबर वृत्तपत्रातील अग्रलेखांचं वाचन, पुस्तकांचं परीक्षण हेही महत्त्वाचं आहे. म्हणजे लेखक काय मांडलेलं असतं, नवं पुस्तक बाजारात येतं त्यावेळेला त्यात त्यांनी काय मांडले याविषयी चर्चा पुस्तक परीक्षणात असते. तर तेही वाचन महत्त्वाचं आहे. चरित्र, आत्मचरित्र, प्रवास वर्णनं किंवा ललित निबंध, विचारप्रधान निबंध आहेत त्याचं वाचन आपण केलं पाहिजे आणि त्याचं लेखन आहे. त्याचबरोबर जी काही मासिक आहेत, विशेषतः योजना, लोकराज्य, कुरुक्षेत्र या मासिकांचंही वाचन आपलं असलं पाहिजे. तर ही तयारी असेल तर मग आपल्याला निबंध लिहिता येईल. तर निबंधाच्या वैशिष्ट्यांमध्ये आपला निबंध साधारण कसा असावा, त्यात कोणत्या गोष्टींकडे आपलं लक्ष असावं याचं सूचन या वैशिष्ट्यातनं होतं. तर त्यात निबंधाची जी भाषा आहे ती साधी, सोपी आणि सौंदर्यपूर्ण असावी. कृत्रिम भाषेचा वापर तिथं करू नये. जो आपण विषय मांडणार आहोत त्यात तो विषय आणि आशय जो वाचणारा वाचक आहे त्याच्यापर्यंत सहज पोचला पाहिजे. त्याला परिचित असलेल्या अशा भाषेतनं तो पोचला पाहिजे. त्यामुळे कृत्रिम भाषा इथं उपयोगाची नाही. त्याचबरोबर जो आपण लेखन करतो त्यामध्ये जी वाक्यरचना आहे, शब्दरचना आहे ती प्रवाही असली पाहिजे. शब्दांचा क्रम योग्य असला पाहिजे. शब्द अर्थपूर्ण असले पाहिजेत. त्याचबरोबर मराठी किंवा जे भाषेचं व्याकरण आहे, कोणत्याही भाषेत आपण निबंध लिहितो त्यावेळेला तुम्ही इंग्रजीत लिहित असाल, हिंदीमध्ये लिहित असाल तर त्या भाषेच्या व्याकरणाचे एक फ्रेम असते, चौकट असते. त्या चौकटीमध्ये आपल्याला ते लेखन करावं लागतं. तर म्हणून मराठी भाषेच्या व्याकरणाचं आपल्याला ज्ञान असणं पाहिजे आणि त्याचं पालन केलं पाहिजे. शुद्ध लेखनाचे नियम, आता व्याकरणाचे नियम त्यात शुद्ध लेखनाचे नियम हे आपले म्हणजे तिथं पाळले पाहिजेत. त्याचबरोबर
अप्रामाणिक मतमतांतर तिथं मांडून चालत नाही. योग्य म्हणून विवेकबुद्धी म्हटलं. तुम्ही ज्या विषयाच्या अनुषंगानं, घटना प्रसंगांच्या अनुषंगानं तुम्ही लिहिणार आहात, तर तिथे पूर्वग्रह दूषितपणानं काही आपली मतं तिथं घुसडू नयेत, अप्रामाणिकपणा करू नये. तर प्रामाणिक जी सत्सद विवेक बुद्धीनं आपण तो निबंध लिहावा. आपले विचार आणि भावना तिथे आपण प्रकट करत असतो, पण त्याच्यात पुनरावृत्ती होणार नाही. तेच परत परत त्या मुद्द्यात पुढच्या मुद्द्यांमध्ये येऊ नये याची दक्षता घ्यायची आहे. भावनेच्या भरात एकच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगत बसू नये. त्यामुळं पुनरुक्तीचा दोष आपल्याकडे येतो. तर ते पुन्हा पुन्हा तेच मुद्दे मांडत बसू नये. त्यानंतर आपल्या निबंधाचा जो प्रतिपाद्य विषय कोणता पण असो, तर त्या विषयाचं भान असलं पाहिजे. आपण कुठल्या विषयानं भरकटलंच जायचं नाही. एका विषयात दुसरा विषय घुसडा, तिसरा विषय घुसडा, असं करायचं नाही. जो मूळ विषय आहे त्या विषयालाच आपण प्राधान्य द्यावं. उदाहरणार्थ मोबाईलचं वेळ, तर तिथे मोबाईलच्या संदर्भानेच मांडणी करायची. बाकी मोबाईलचा उपयोग, त्याचे गुण, त्याचे दोष, त्याचा स्थान आपल्या जीवनातलं, यासारखे मुद्दे करून त्यावरतीच तिथे चर्चा करायची. तर निबंधाच्या विषयाशी संबंधित असलेल्या गोष्टीच लिहा, त्याच्याशी ज्याचा काडी मात्र संबंध येणार नाही अशा गोष्टींवरती लेखन तिथं करायचं नाही, किंवा विचार पण मांडू नयेत. तर मूळ जो विषय आपला आहे त्या विषयाला धरूनच विचारांची मांडणी करावी. त्यानंतर निबंध लेखनात आणखी एक म्हणजे दोष जाणवतो. तो कोणता? की आपला पूर्वग्रह दूषितपणा, किंवा कोणीतरी सांगितलं की निबंधाच्या आकर्षक सुरुवात, सुभाषित, कविता यांचा वापर करा, समारोप करताना वापर करा. तर ते अवतरणं वगैरे त्यांचा काही मंडळींना एवढा हव्यास की 4 ओळी झाले की एक परिच्छेद झाला, किंवा 4 ओळीचं लेखन झाले की कुठेतरी कवितेची ओळ घाल, कुठे अवतरणं घुसड, असा प्रकार करतात. तर ते योग्य असेल, उचित असेल तर ते टाका. ते तर काही तुम्हाला बंधन नाही की तुम्ही सुभाषित टाकूनच किंवा म्हणी वाक्प्रचारांचा वापर करूनच निबंधाची सुरुवात केली पाहिजे, अजिबात नाही. तर त्यामुळं प्रसंगानुरूप आणि उचित ठिकाणी ही सुविचार, सुभाषित, म्हणी, वाक्प्रचार यांचा वापर करा. त्यामुळं निबंधाचं सौंदर्य वाढतं. निबंध ओढून ताणून कुठेही त्या जागा भरत बसायच्या नाही. निबंधाचा विषय मांडणीत प्रवाहीपणा असावा, कुठेही शिथिलता, संथपणा येणार नाही याची दक्षता घ्या. म्हणजे एखादा विचार आपण मांडायला लावलोय आणि तो 1-2-4 ओळी झाल्या तिथंच संपवला आणि लगेच दुसरा विचार पुढं बदलला, तर ते चुकीचं होतं. तर ती शिथिलता विचाराची जी आहे ती येऊ नये याची पण आपण दक्षता घ्या. संदर्भ मूल्यता हे महत्त्वाचं. आपला निबंध लिहिलेला कोणीतरी वाचत असतं, आपला विषय कोणीतरी वाचत, आणि त्या विषयाच्या वरती ज्याला दुसरा आणि कोणीतरी त्यावरती मांडणी करणार असेल तर त्याला तो निबंध मार्गदर्शक ठरतो. म्हणून संदर्भ मूल्य, आपण संदर्भ पुस्तकं म्हणतो जसे, आता मी शुद्ध लेखनाच्या नियमासंदर्भात आपण विचार करा तर अनेक पुस्तकं आहेत, तर ती संदर्भ मूल्य म्हणून, संदर्भ म्हणून वापरा म्हणून सांगतो. निबंध लेखनावरती पुस्तकं आहेत, संदर्भ म्हणून वापरा असं आम्ही म्हणतो. त्यावेळेला ज्याने ते का लिहिलेलं आहे त्याला ते काय, त्याच्या लेखनाचं ते काय, संदर्भ मूल्य. म्हणून आपला निबंधाचं संदर्भ मूल्य वाढवण्यासाठी आपणही तो चांगला गुणवत्तापूर्ण होईल असा लिहा. आपल्या निबंधावर आपली एक वैचारिक छाप पडत असते, किंवा
त्या निबंध लेखकाची वैचारिक साहित्यिक छाप पडत असते. म्हणजे तो लिहिणारा हा लेखकच असतो, तो निबंध लेखक म्हणून पुढे येईल. म्हणजे जसा कथा कादंबरीकार म्हणून असतो तसा निबंध लेखक. तर त्यामुळं निबंध लेखकाचा जो भाग आहे तो इथे महत्त्वाचा, की त्याचंही व्यक्तिमत्व निबंधावरती पडत असतं. वाचकाच्या दृष्टीनं म्हणजे आपण वाचकाशी गुजगोष्टी करतोय, गप्पा मारतोय, अशा स्वरूपानं साध्या सोप्या भाषेत लेखन करावं. जिथे वैचारिकता आहे, खंडन मंडन आहे विचाराचं, तिथे तुम्हाला भाषा बदलावी लागेल. तिथे चिंतन येईल, गंभीर भाषा येईल, हेही तितकंच लक्षात ठेवा. त्याचबरोबर काही वेळेला सामाजिक ज्या समस्या आहेत त्याच्यावरती आपल्याला टिप्पणी करायची आहे, तर ते करत असताना तिथे आपलं लक्ष असलं पाहिजे. त्या कुठे अतिरेकी होऊ नये, विघातक होऊ नयेत अशा टिप्पण्या तुम्ही चांगल्या ज्या आहेत त्या करा. त्याचा दुष्परिणाम होईल अशा टिप्पण्या करू नयेत, मतं मांडू नयेत. हेही निबंधामध्ये तितकंच करायचं, तर आपला निबंध आदर्श होईल. तर असं हे निबंध लेखनाची वैशिष्ट्य आहेत. सगळ्या गोष्टी खऱ्या असल्या तरी आपण ज्या पद्धतीने विचार करतो, ज्या पद्धतीनं आपल्या मनातल्या विचार, भावना, कल्पना मांडण्याचा प्रयत्न करतो, तसाच आपला निबंध सजत जातो. त्यामुळे आपल्या निबंधाची सजावट हे आपलं व्यक्तिमत्वच ते तिथं दाखवत असतं. त्यामुळं निबंध हा कधी एकमेकाची कॉपी करून तिथे होत नाही, तर तो स्वतंत्रपणे एक प्रभावी लेखन प्रकार म्हणून मराठी साहित्यातही रूढ आहे. जो मगाशी आपला लघुनिबंधाचा आणि ललित निबंधाचा विषय नासी फडके, वि स खांडेकरांचे मी उल्लेख केला. खरंच तुम्ही वाचा त्यांचे निबंध, मग तुम्हाला तुमच्या लक्षात येईल की निबंध लेख किती सहज सुंदरपणे आपण त्यावरती मांडू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण निबंध लेखनावरती चर्चा करतोय. या अनुषंगानं आपण आपली चर्चा अशीच चालू राहील. तोपर्यंत धन्यवाद.